हॅलो, नमस्कार. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग हा जो आपला पहिला टॉपिक आहे, फर्स्ट लेक्चर आज आपण सुरू करणार आहोत. ओके. सो आजचा हा टॉपिक स्क्रीन शेअरिंग काय नसल्यामुळे पूर्णपणे ब्लॅकबोर्डवर मी तुम्हाला पहिलं एक्सप्लेन करणार आहे आणि एक्सप्लेन करत असताना जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये, की डायरी मेंटेन करायची आहे आणि आय होप की सगळ्यांनी तुम्ही डायरी मेंटेन केलेली असेल, एक डायरी घातलेली असेल आणि ज्यात तुम्ही पहिलं तर डिसिप्लिनची प्रॅक्टिस म्हणजे डायरीत तुमचं डेली शेड्यूल, डेली तुम्ही काय करणार आहात, हा तुमचा टाईम टेबल तुम्ही ऑलरेडी कालपासून लिहायला सुरू केलेला असेल, आय होप सो. बिकॉज ते केल्यानंतरच हे पुढचे पार्ट्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. ओके. त्यामुळे जी डायरी तुम्ही आता बनवली आहे, त्या डायरीत एक फ्रेश पेजवर लेक्चर 1 म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग असं लिहून घ्या आणि जे पण मी ब्लॅकबोर्डवर लिहिणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, त्या जशा गोष्टी तुम्हाला समजतील त्या लिहून घ्या. काही समजलं नाही तरी लिहून घ्या, म्हणजे तुम्ही लाईव्ह सेशन किंवा ऑफलाईन जेव्हा इकडे इन्स्टिट्यूटमध्ये याल, तेव्हा मला विचारू शकतात. ओके. सो पहिलं तर आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग. ओके. आता स्टॉक मार्केट एडवान्स कोर्समध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग का? ओके. हे ॲड ह्याच्यासाठी मी केलेलं आहे, कारण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगसारखं सोपं कुठचीच गोष्ट नाही. बिकॉज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्हाला फक्त पैसे गुंतवायचे असतात. फक्त सिलेक्ट करताना तुम्हाला एक फंड चांगला सिलेक्ट करायचा असतो. वन्स तुम्ही फंड चांगला सिलेक्ट केलात, की त्यानंतर तुम्हाला काय करायचं नसतं. जे करायचं ते तो म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा ज्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, ती कंपनी, तो ब्रँड, ती लोकं सगळे कामं करणार आहेत. ओके. तर तुमचं काम असतं फक्त कॉन्स्टंट इन्व्हेस्ट करत राहणं. आता पहिलं समजा म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं? म्युच्युअल फंड म्हणजे एक असते कंपनी, त्याला आपण म्हणतो ए-एम-सी. ओके. ए-एम-सीचा फुल फॉर्म असा आहे, असेट मॅनेजमेंट कंपनी. ओके. हे कळलं नाही तर परत एकदा मी लिहितो, असेट मॅनेजमेंट कंपनी. तर आता असेट मॅनेजमेंट कंपनी काय करते, की असेट मॅनेजमेंट कंपनी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला कुठेतरी चांगल्या स्टॉक्समध्ये, इक्विटीमध्ये किंवा डेट फंड्समध्ये, वेगवेगळे फंड्स आहेत, त्यावर मी तुम्हाला येणार आहे, पुढच्या ह्याच्यात एक्सप्लेन करणार आहे. पण म्युच्युअल फंड हा एक ए-एम-सी जी कंपनी असते, असेट मॅनेजमेंट कंपनी, ह्या कंपनीचा एक म्युच्युअल फंड असतो किंवा एक फंड असतो, ज्याला वेगवेगळी नावं दिलेली असतात, ज्याला आपण म्युच्युअल फंड पण म्हणतो. ओके. आता ए-एम-सीमध्ये काय असतं, की ए-एम-सी ह्या कंपनीचा जो कुठचाही फंड असतो, ज्यात आपण इन्व्हेस्ट करतो, हा फंड मॅनेज करायला एक मॅनेजर असतो. ओके. किंवा असंख्य मॅनेजर असतात. त्यांच्या हाताखाली अशी मोठी एक टीम असते. मोठा टीमवर्क असल्यामुळे म्युच्युअल फंड हे सेफ थोडंसं असतं, कारण त्याच्यात प्रोफेशनल्स असतात. ज्या लोकांचं एक हिस्ट्री असते, ट्रॅक रेकॉर्ड असतो आणि खूप वर्ष ज्या लोकांनी स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड या फंडिंगमध्ये काम केलेलं असतं. त्यामुळे कुठेतरी तिथे आपल्याला सेफ्टी असते, कारण प्रोफेशनल्स हे काम करतायत. ओके. सो ए-एम-सीमध्ये जो फंड असतो, तो मॅनेज करणारा एक असतो मॅनेजर. ओके. त्याला आपण म्हणतो फंड मॅनेजर. फंड मॅनेजर. ह्या फंड मॅनेजरचं काम असतं, की तुम्ही जो पैसा गुंतवलेला आहे, हा व्यवस्थित कुठे ना कुठच्या असेट्समध्ये इन्व्हेस्ट करायचा आणि तुम्हाला जे काय त्यांनी रिटर्न्स प्रॉमिस केलेले असतील, समजा 8% असेल वार्षिक किंवा तुम्हाला 12% असेल वार्षिक. हा प्रत्येक म्युच्युअल फंडचा वेगळा आहे. जशी रिस्क जेवढी कमी, तेवढं तुम्हाला तुमचे इंटरेस्ट कमी आणि जेवढी रिस्क जास्त, तेवढं तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त. ओके. हे कसं काय ते आपण पुढे मी तुम्हाला समजवतो. सो समजा त्या त्या फंड मॅनेजरचं काम असतं, की तुमची जी काही अमाउंट तुम्ही आज इन्व्हेस्ट केली आहे, त्याचा तुम्हाला 8% ते 12% जो काही त्यांनी प्रॉमिस केलेला आहे, तेवढा रिटर्न तुम्हाला वार्षिक देणं, हे त्यांचं काम असतं. आणि हे आपण कसं काय विश्वास त्यांच्यावर ठेवतो? कारण त्यांचं असतं एक हिस्ट्री. ओके. त्यांना एक असतं बॅकग्राऊंड. ओके. हिस्ट्री बॅकग्राऊंड म्हणजे कसं, की आता त्यांचा आधीचा जो काही एक्सपिरियन्स आहे किंवा म्युच्युअल फंड जे खूप वर्षांपासून मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्या म्युच्युअल फंड्सना तुम्ही चेक करू शकता, की ओके 2020 साली बाबा हा म्युच्युअल फंड किती वाढला होता. ओके. 2020 साली समजा हा म्युच्युअल फंड पकडून चला, की 12% ह्याने ऑलरेडी दिलं होतं. तर आपल्याला आयडिया येते. मग 2021 मध्ये आपण त्याच्यावर इन्व्हेस्ट करताना विश्वास ठेवू शकतो, की 2020 पर्यंत कन्सिस्टंटली या म्युच्युअल फंडने चांगली ग्रोथ दिलेली आहे. ओके. हा झाला एक ग्रोथचा पार्ट. आता ए-एम-सीचं तर तुम्हाला मी काम सांगितलं, की असेट मॅनेजमेंट कंपनीचा एक फंड असतो, जो एक फंड मॅनेजर मॅनेज करत असतो आणि त्याचं काम काय असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता आपण बघूया, की टाइप्स काय असतात. म्युच्युअल फंड्समध्ये खूप टाइप्स आहेत. ओके.
जी लोकं इन्व्हेस्टही करतात म्युच्युअल फंड्समध्ये, त्यांना पण तेवढं माहीत नसतं. कारण आपण फक्त काय करतो, कंपनीचं नाव बघतो, की हां बाबा, आय-सी-आय-सी-आय बँक म्युच्युअल, प्रुडेन्शियल फंड वगैरे हे जे आहेत, नावं बघतो आणि आपण इन्व्हेस्ट करतो. पण ॲक्चुअल आपण कधीच समजून घेत नाही, की आपण ज्या गोष्टी, ज्या म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवतोय, तिथे आपला पैसा कसा ऑपरेट केला जातोय. ओके. आपण विश्वासाने करतो, नो प्रॉब्लेम. पण मला असं वाटतं, की जेव्हा आपण आपले पैसे कुठेतरी गुंतवतो, मग ते कुठच्याही असेटमध्ये असतील, तर आपल्याला तिथे काय नक्की चाललंय? आपला पैसा कुठे गुंतवला जातोय? कसा गुंतवला जातोय? काय प्रपोर्शनमध्ये गुंतवला जातोय? की रिस्क किती आहे? हे आपल्याला माहीत हवं. नॉलेज हवं, इन्फॉर्मेशन हवी. ओके. त्यानंतरच आपण ह्या गोष्टी कराव्यात. सो टाइप्समध्ये बघाल तर 3 टाइप्स असतात. एक असतो डेब्ट फंड, दुसरा असतो तुम्हाला इक्विटी. इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केट, इक्विटी फंड. त्यानंतर तुम्हाला असतो हायब्रिड. ओके. 3 टाइपचे आपल्याकडे म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत. आता ह्या 3 टाइप्सपैकी आपण पहिलं इक्विटी फंड बघूया. बिकॉज इक्विटी फंड सगळ्यात जास्त चालणारही म्हणू शकतो आणि इक्विटी फंडमध्ये मॅक्सिमम तुम्ही जे ॲड्स बघतात, टीव्हीवर जी ॲड येते म्युच्युअल फंड्सची वगैरे, ते जे काही फंड्स असतात, ते जास्त करून इक्विटी प्रमोट करतात. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रमोट करतात. ओके. सो इक्विटी इज इक्वल टू स्टॉक मार्केट. ओके. हे आधी समजून घ्या. तुम्ही जे काय तुमची गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये करणार आहात, म्हणजे तुम्ही थोडक्यात स्टॉक मार्केटमध्ये तुमचा पैसा गुंतवताय. स्टॉक मार्केटमध्ये तुमचा पैसा तुम्ही लावताय. ओके. आता त्यात पण प्रकार आहेत. आता प्रकार असे आहेत, की तुम्ही ऑब्व्हियसली विचार करणार, की यार कोणाकोणाचं असणार, की मला सेफ इन्व्हेस्टमेंट हवी. ओके. सेफ इन्व्हेस्टमेंट हवी, लो रिस्क हवी. एकदम लो रिस्क. मला जास्त रिस्क घ्यायची नाही. मी जेवढे गुंतवलेले आहेत त्याच्यावर मला जास्त रिस्क नकोय. कोण-कोण असणार आहेत अग्रेसिव्ह. ओके. अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर्स. त्यांना असणार आहे, की हाय रिस्क. कारण जिथे हाय रिस्क तिथे हाय रिटर्न. हे लक्षात घ्या. जिथे लो रिस्क तिथे लो रिटर्न. जिथे हाय रिस्क तिथे हाय रिटर्न. बिकॉज म्हणूनच तर हाय रिस्क म्हटलं जातं. कारण जेवढी हाय रिस्क आहे तेवढं प्रॉफिट होतं नाही, तुम्हाला जास्त होतात. ओके. सो 2 टाइपचे इन्व्हेस्टर्स असतात. तर ह्या टाइपना आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत म्युच्युअल फंड्सचे. तुमचं जर असं अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल, तर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करावं आणि सेफ इन्व्हेस्टर असाल, तर तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्ट करावं. ओके. तर आता इक्विटीमध्ये प्रकार असे आहेत, की इक्विटीमध्ये आता समजा काय होतं, म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करतात, तेव्हा तुमचे एका स्टॉकमध्ये पैसे नाही लागत. ओके. एक स्टॉकमध्ये तुमचे पैसे नाही लागत. तुमचे पैसे लागतात मल्टिपल स्टॉक्समध्ये. तुमची इन्व्हेस्टमेंट जी असते, ती मल्टिपल स्टॉक्समध्ये असते. म्हणजे समजा तुम्ही जर ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेत, लमसम आपण म्हणूया. तर ते मल्टिपल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होणार. म्हणजे ते 20 असू शकतील, 100 असू शकतील एंड सो ऑन. ओके. एका स्टॉकमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करत नाही. ती खासियत असते म्युच्युअल फंडची. ओके. आता म्युच्युअल फंड आणि हे इक्विटीचे प्रकार आपण बघून घेऊया. तर इक्विटीमध्ये आपल्याकडे हे वरचं मी इरेज करतो बिकॉज चांगलं आपल्याला स्क्रीन दिसेल मग. ओके. सो इक्विटीमध्ये आपल्याकडे प्रकार जे आहेत त्याच्यात एक आहे पहिला लार्ज कॅप फंड. ओके. हे तुम्ही लिहून घेऊ शकता बिकॉज जेव्हा कधी तुम्ही इन फ्युचर म्युच्युअल फंडमध्ये जर एस-आय-पी किंवा इन्व्हेस्ट करणार असाल, एस-आय-पीवर पण मी येतो, एस-आय-पी काय असतं ते. पण जर करणार असाल तर तुम्हालाही माहिती हवी, सो हे तुम्ही लिहून ठेवलात तर चांगलं. ओके. दुसरा असतो मिड कॅप फंड. त्यानंतर येतो स्मॉल कॅप फंड. नंतर मल्टी कॅप फंड आणि लास्ट फ्लेक्सी फंड. ओके. हे आता जसं-जसं आपण मॉडर्नाइज होत चाललोय, टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, तसं-तसं आपल्याकडे ह्या खूप गोष्टी आता येत चालल्या आहेत. त्यामुळे मल्टी कॅप फंड, त्यानंतर आलं फ्लेक्सी फंड, असे अजूनही बरेच सारे येत राहणार आहेत पुढे. पण ह्याच्यातला डिफरन्स काय आहे किंवा प्रत्येक ह्या टाइपचा काय नक्की एडवांटेज आहे की डिसएडवांटेज, हे तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ठरवायचं. ओके, कुठे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. सो हे झाले आपले 5 प्रकार. ओके. आता लार्ज कॅप फंड म्हणजे काय? तर लार्ज कॅप फंड जो असतो त्याच्यात ज्या आपल्या आता आपल्याला एक पहिलं तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. आपलं जे स्टॉक मार्केट आहे तिथे 2 एक्सचेंज असतात, एन-एस-ई आणि बी-एस-ई. ओके. आता जे एन-एस-ई असतं, ज्याला आपण म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके. तर ह्या एन-एस-ई मधल्या ज्या टॉप 50 कंपनीज असतात, टॉप 50 कंपनीज त्या
50 कंपनीज मिळून बनवतात आपली निफ्टी 50. ओके. हे जे आपले सेन्सेक्स आहेत, एन-एस-सी आणि बी-एस-सी, एक्सचेंज म्हणा, सेन्सेक्स म्हणा, तर हे सेन्सेक्समध्ये एन-एस-सीमध्ये जे निफ्टी 50 तुम्ही ऐकलं असणार बऱ्याच जणांनी. तर निफ्टी 50 काय असतं, की टॉप 50 कंपनीज ज्या एन-एस-सीमध्ये लिस्टेड आहेत, त्या एकत्र करून बनते निफ्टी 50. ओके. आता ह्या टॉप 50 कंपनीजना का टॉप 50 म्हटलं जातं? कारण त्यांची कॅप व्हॅल्यू तेवढी असते. कॅप व्हॅल्यू म्हणू शकता, कंपनीची व्हॅल्यू म्हणू शकता, टोटल. ओके. त्याच्यामुळे ज्या मोठ्या 50 कंपनीज आहेत, सगळ्यात मोठ्या इंडियातल्या किंवा एन-एस-सीमध्ये लिस्ट असलेल्या, त्या 50 कंपनीजना मिळून बनते निफ्टी 50. ओके. आता हे एक्झाम्पल मी ह्याच्यासाठी दिलंय, कारण आपण जे लार्ज कॅप म्हणतोय, ओके. आपण जे पहिलं एक्झाम्पल घेतोय लार्ज कॅप फंड. आता समजा तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला, जो लार्ज कॅप फंड आहे आणि लार्ज कॅप फंडमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता, तेव्हा तुमचे पैसे कुठे गुंतवले जातात. ओके. तर लार्ज कॅप फंड हा बनतो टॉप 100 कंपनीजनी. ओके. टॉप 100 कंपनीज. ज्यांची कॅप व्हॅल्यू जास्त आहे, ज्यांची व्हॅल्यू जास्त आहे, ज्या सगळ्यात टॉप 100 मोठ्या कंपनीज आहेत. ओके. त्या 100 कंपनीजची एक लिस्ट बनते, ग्रुप बनतो आणि तो असतो लार्ज कॅप फंड त्याला म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक करणार, समजा तुम्ही 1,00,000ची गुंतवणूक केली, उदाहरण म्हणून, ती तुमची ह्या 100 कंपनीजमध्ये तुमचे पैसे लागणार आहेत. ओके. एका वेळी लागणार आहेत का? नाही. तुमचे प्रत्येक डायव्हर्सिफाय केलं जाणार. डायव्हर्सिफायिंग ओके. डायव्हर्सिफाय केलं जाणार. डायव्हर्सिफाय म्हणजे छोटे-छोटे पार्ट्स करून वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये तुमचे पैसे गुंतवले जाणार. आणि त्यामुळे काय होतं, की 100 कंपनीजमधल्या जर समजा कुठच्यातरी कंपनीज आउट परफॉर्म करतायत किंवा कुठच्यातरी कंपनीज लो परफॉर्म करतायत, तर तेव्हा तुमचा लॉस जो असतो तो मेंटेन राहतो, कारण तुमचं डायव्हर्सिफिकेशन केलेलं असतं आणि 100 कंपनीजमध्ये छोटे-छोटे पार्ट्स करून तुमचे जी काही गुंतवणूक केलेली असल्यामुळे तुमचा लॉस आणि प्रॉफिट दोन्ही कुठेतरी बॅलन्स आणि मॅनेज राहतं. ओके. त्यामुळे लार्ज कॅप फंडमध्ये जर करत असाल चांगलं, कारण इथे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन हे सगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये तसंच होतं. फक्त आता लार्ज कॅप फंडचा एक फंडा काय आहे, की इथे आहे तुम्हाला लो रिस्क. ओके. लो रिस्क. कारण लार्ज कॅप फंड ह्या कंपनीज ऑलरेडी खूप मोठ्या आहेत आणि इतकी वर्षानुवर्ष चालू आहेत. स्टॉक मार्केटमध्ये पण आहेत आणि स्टॉक मार्केट सेन्सेक्स आपलं अक्षरशः त्या कंपनीजमुळे चालतं. त्यामुळे ह्या 100 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायला बिनधास्त तुम्ही डोळे झाकून करू शकता. कारण ह्यांचा एक ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, हिस्ट्री चांगली आहे आणि मोठ्या कंपनीज आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला रिस्क कमी आहे. आता जसं मी आधी सांगितलं होतं, रिस्क कमी म्हणजे तुम्हाला प्रॉफिट पण कमी. ओके. तर अशा ह्याच्यात समजा तुम्ही लो रिस्क करताय, तर इथे तुम्हाला 3 ते कुठेतरी 8% एवढाच तुम्हाला रिटर्न ह्याच्यात मिळू शकतो. ओके. जरी आज तुम्हाला त्यांनी दाखवला, की 12% मिळणार, तरी पण वर्ष संपेपर्यंत तो इंटरेस्ट चेंज होत असतो. मार्केटच्या परफॉर्मन्सवर ते डिपेंड करतं. त्यामुळे इथे कुठेतरी तुम्हाला लो रिस्क असल्यामुळे तुम्हाला रिटर्न पण त्याचा लो मिळणार. ओके. आता नेक्स्ट ह्याच्यानंतर आपलं येतं मिड कॅप. ओके. आता मिड कॅपमध्ये काय होतं, की जसं इथे टॉप 100 कंपनीज आहेत, तसंच इथे खाली तुम्हाला त्याच्या खालच्या टॉप 100, पुढे येतं तुम्हाला स्मॉल कॅप, तिथे त्याच्या खालच्या 100, ते तर इथपर्यंत हे असं कमी-कमी होत जातं. लार्ज कॅप टॉप 100, त्याच्यानंतरचं 100, त्याच्यानंतरचं 100 असं हे डिव्हिजन केलं जातं. आता ह्याच्यात समजायची गोष्ट ही आहे, की जे आपलं लार्ज कॅप आहे, हे आहे तुम्हाला लो रिस्क. बरोबर. जे मिड कॅप आहे, ते तुम्हाला आहे मीडियम रिस्क. जसं त्याचं नाव आहे, त्या हिशोबानेच तुम्हाला ते आहे मीडियम रिस्क. ओके. तिथे प्रॉफिट हे तुम्हाला थोडंफार लार्ज कॅपपेक्षा जास्त असणार. कारण ह्याच्यातल्या मिड कॅपमधल्या काही कंपनीज चांगल्या धावतात, पण काही कंपनीज पडतात पण. आता सगळ्यात चांगला रिटर्न जर तुम्हाला हवा असेल, तर त्या असतात स्मॉल कॅप फंड किंवा स्मॉल कॅप कंपनीज. ओके. इथे सीन असा असतो, की ह्या कन्सेप्टला तुम्ही म्हणू शकता हॉर्स म्हणजे घोडा किंवा डॉन्की. ओके. कारण ह्या ज्या स्मॉल कॅपच्या कंपनीज असतात, ह्या स्मॉल कॅपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला खूप हाय रिस्क असते. ओके. म्युच्युअल फंडमध्ये कुठच्या इन्व्हेस्ट करताना तिथे तुम्हाला पुढे रिस्क दिलेलं असतं. लो आहे, मीडियम आहे, मॉडरेट आहे, जी काय रिस्क फॅक्टर जो असेल तो. तर स्मॉल कॅपमध्ये नेहमी तुम्ही बघणार इट्स हाय रिस्क. म्हणूनच इथे हाय रिटर्न्स असतात. आणि घोडा किंवा गाढव ह्याच्यासाठी म्हटलेलं आहे, की जर घोडा निघाला किंवा तुम्ही इन्व्हेस्ट केलात आणि त्या वर्षी काही कंपनीज चांगल्या निघाल्या, तर त्या घोड्यासारख्या धावणार आहेत. नॉनस्टॉप धावणार, तुम्हाला चांगले प्रॉफिट, चांगले रिटर्न्स देणार.
राउंड अबाउट 23%, 22% असे पण रिटर्न्स हे स्मॉल कॅपवाले म्युच्युअल फंड देतात. बट हाय रिस्क. इथे तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड किती चेक केलं तरी सांगू शकत नाही, कारण ह्या स्मॉल कॅपमध्ये कंपनीज बदलत असतात. नवीन येणाऱ्या कंपनीज ह्याच्यात असू शकतात. ओके. त्याच्यामुळे स्मॉल कॅपमध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल आणि तुम्ही जर नुसतं प्रॉफिट बघत असाल, की मला हाय प्रॉफिट दिसतोय, म्हणून मी स्मॉल कॅपमध्ये किंवा त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं, तर हे समजा, की जिथे हाय प्रॉफिट, हाय रिस्क पण तिथेच असते आणि त्याच्यामुळे जर असं असेल, तर तो म्युच्युअल फंड स्मॉल कॅप फंडमध्ये तुमचं इन्व्हेस्टिंग होतंय. ओके. आता हे 3 टाइप्स तुम्हाला कळले. हे 3 टाइप समजल्यानंतर जो आपला टाइप होता मल्टी कॅप. ओके. मल्टी कॅप. आता मल्टी कॅपमध्ये काय होतं, की मल्टी कॅपमध्ये समजा तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले लमसम, की तुमची अमाउंट तुम्ही जेवढी असेल ती काय जी काही अमाउंट असेल ती. तर मल्टी कॅपमध्ये असं होतं, की मल्टी कॅपमध्ये तुम्ही डायव्हर्सिफाय स्वतः करू शकता ठरवून, की तुम्हाला ही तिन्ही टाइप्समध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करणार. जेव्हा तुम्ही मल्टी कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करता अशा फंडमध्ये, तो तुमचा लार्ज कॅपमध्ये करणार, मीडियममध्ये करणार आणि स्मॉलमध्येही करणार. फक्त तुम्हाला इथे ठरवायचं असतं अमाउंट्समध्ये, की बाबा मला ₹10,000 मी स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके. ₹40,000 मी मीडियममध्ये इन्व्हेस्ट करतो आणि राहिलेले जे काही 50,000 माझे राहिले ते मी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो. हे तुम्ही अमाउंट वाईज तिथे प्रपोर्शन सांगू शकतात. ती अथॉरिटी आपल्याकडे असते ॲज अ इन्व्हेस्टर. मल्टी कॅपमध्ये इन्व्हेस्ट करताना आणि तिथे मग तसं तेवढीच अमाउंट तुमची त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाणार. ओके. सेम तुम्हाला जे फ्लेक्सी मी सांगितलं, जसं टेक्नॉलॉजी वाढते, मॉडर्नाइज आपण होतोय, तशा गोष्टीही वाढताय. त्याच्यामुळे जे आपलं फ्लेक्सी कॅप जे मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यात हे ऑटोमॅटिक होतं. ओके. ऑटोमॅटिक ह्याच्यात ठरवलं जातं. फ्लेक्सी कॅप पण सेम तिन्ही फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. लार्ज, मीडियम आणि स्मॉलमध्ये. पण तो ऑटोमॅटिक स्वतः ठरवतो. कॉम्प्युटराइज्ड टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्वतः ते ठरवते, की कुठचा स्टॉक चांगला धावतोय किंवा कुठचा स्टॉक आज चांगला पळू शकतो. तर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटेड तुमची केली जाते. जो स्टॉक कुठचातरी तुम्ही लॉस करू शकाल, समजा लॉस होतोय कुठच्यातरी स्टॉकमध्ये, तिथनं तुमचे विथड्रॉ होऊन लगेच दुसऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. सो फ्लेक्सी कुठेतरी चांगलं ॲडव्हांटेज एक आहे, कारण तिथे कुठेतरी हे ऑटोमेटेड होत असणार. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात तेही टेन्शन नाही आहे, किंवा मला ठरवायचं कायच नाही. फक्त इन्व्हेस्टमेंट किती करणार हे तुम्हाला ठरवायची आहे. एकदा ते ठरवलात आणि इन्व्हेस्टमेंट केलत, की त्याच्यानंतर हा म्युच्युअल फंड पूर्ण ठरवणार तुमची अमाउंट कशी फिरवायची. आता हे ठरवल्यानंतर जो काही तुम्हाला रिटर्न असेल, समजा आपण म्हणूया 12% ह्यांनी तुम्हाला प्रॉमिस केलंय. तर त्यांचं काम आहे, की ऑटोमेटेड सगळं ट्रेडिंग किंवा जे काही इन्व्हेस्टिंग आहे ते करून तुम्हाला इयरली 12% रिटर्न द्यायचे. हे त्यांचं काम असतं. ओके. सो जे मी आता प्रकार तुम्हाला सांगितले, जे तुम्हाला मी टाइप सांगितले, त्या टाइपमध्ये तुम्ही बघाल तर इट इस द मोस्ट ईझीएस्ट थिंग. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला फक्त तुम्हाला ही माहिती जर असेल, जी मी आज या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही व्यवस्थितपणे दर महिन्याला पण तुम्ही करू शकता. आता एस-आय-पी ओके, एस-आय-पी आपण पुढे एक सेपरेट लेक्चर घेणारच आहोत त्याचा. लेक्चर 2 तो आहे. पण तरी मी आता एस-आय-पी बद्दल तुम्हाला सांगतो. एस-आय-पीचा फुल फॉर्म असतो स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ओके. एवढं काय समजायला कठीण आहे अशी कॉन्सेप्ट नाही. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे काय, की दर महिन्याला तुम्ही ठरवलात, की दर महिन्याला बाबा मी ₹500 इन्व्हेस्ट करणार आहे. ओके. प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे, प्रत्येकाच्या इन्कमप्रमाणे आपण आपलं इन्व्हेस्टमेंट ठरवावी. समजा कोणाची असेल, की मी 5,000 करू शकतो. ओके, नो प्रॉब्लेम. पण 500 वाल्याने करावं, 5,000 वाल्याने करावं. कारण एस-आय-पी करून तुम्ही जे कंपाउंडिंग इफेक्ट आपण जे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, त्यात तुम्हाला कळणार, की ₹500-500 जरी तुम्ही इन्व्हेस्ट केलात, तरी काही वर्षांनी ते ₹500 कितीतरी हजार, कितीतरी लाख कसे टर्न होतात आणि कसे तुमची तेव्हा मग तुम्ही प्रॉफिटेबल चांगले प्रॉफिट्स कमवायला लागतात. तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळायला लागतात. ओके. सो हे आपण नेक्स्ट ह्याच्यात बघणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला माहितीसाठी एस-आय-पी सांगितलं. ओके. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की म्युच्युअल फंड्समध्ये एन-एफ-ओ हा पण एक प्रकार असतो. ह्याला म्हणतो आपण न्यू फंड ऑफरिंग्ज. ओके. नवीन कुठचे म्युच्युअल फंड्स येतात, तेव्हा त्यांचा एन-एफ-ओ निघतो. म्हणजे न्यू फंड ऑफरिंग्ज, म्हणजे नवीन काहीतरी ऑफर्स निघतात. चांगलं तुम्हाला इंटरेस्ट रेट दाखवणार. नवीन ॲडव्हर्टाइज कुठेतरी बघाल, नवीन फंड आलेला असतो नवीन फंडची. तर अशा फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, तर त्यांची हिस्ट्री तुम्हाला काही नसते. ओके. त्यांची असते नो हिस्ट्री. कारण हे नवीन फंड्स आहेत. ओके. त्याच्यामुळे इथे कुठेतरी रिस्क जास्त इन्व्हॉल्व्ड आहे.
कारण त्यांची हिस्ट्री, बॅकग्राऊंड काहीच नाही, नवीन आलेला फंड आहे. त्याच्यामुळे अशा ह्याच्यात जरी तुम्हाला त्यांनी 24% किंवा 30% असे जर रिटर्न्स प्रॉमिस कोण करत असेल किंवा अशा म्युच्युअल फंड्स मार्केटमध्ये आहेत आणि असतील, तुमच्या समोर जर असे ॲड वगैरे आले कोणी तुम्हाला सांगितलं, तर ज्यांची हिस्ट्री नाहीये, त्यात जरासं इन्व्हेस्टमेंट करताना विचार करा. ओके. कंपनी जरी मोठी असली, तर ठीक आहे, एक समजू शकतो. समजा बाबा कोटक किंवा कुठचीतरी अशी व्हेरिफाईड बँक, मोठी कंपनी आहे, मोठी बँक आहे, ज्यांनी काहीतरी असं नवीन काढलेलं आहे. ओके, समजू शकतो. पण असं काहीतरी की ज्याचं नॉलेजच नाही, जी कंपनी कधी ऐकलीच नाही आणि त्यात जर तुम्ही इन्व्हेस्ट करायला जात असाल, का हाय रिटर्न मिळणार? तर नीट लक्षात घ्या, की हाय रिटर्न आहे म्हणजे हाय रिस्क असणार आणि हाय रिस्क आहे प्लस ह्या फंडचा काही ट्रॅक रेकॉर्ड नसल्यामुळे तुम्ही काहीच मागे जाऊन बघू शकत नाहीत, की ह्याने कसं परफॉर्म केलंय. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, की जे आपले ऑलरेडी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश्ड म्युच्युअल फंड्स आहेत. ओके. एस्टॅब्लिश्ड म्युच्युअल फंड्स जे आहेत मार्केटमध्ये ऑलरेडी, ज्यांची काहीतरी हिस्ट्री आहे. ओके. जे बऱ्याच टाईमपासनं कदाचित गेल्या 10 वर्षांपासनं सुरू आहेत. असे ग्रो झालेले, चांगले चालणारे अशा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. कारण माझं एकच इंटेन्शन आहे, की तुम्ही जे पण गुंतवणूक कराल, जिथे पण कराल, त्याची तुम्हाला माहिती असावी आणि सेकंडली तुम्हाला अंदाज असावा, की रिस्क किती आहे आणि जर इन केस लॉस झाला किंवा रिस्क असेल, तर किती टक्के माझं कॅपिटल मी लूज करू शकतो. बिकॉज कॅपिटल इज किंग. जोपर्यंत कॅपिटल आहे, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आहात. इन्व्हेस्टर असाल, ट्रेडर असाल, काही असाल. पण ज्या दिवशी तुमचं कॅपिटल संपलं, त्या दिवशी तुम्ही काहीच करू शकत नाही. ना तुम्ही कमवू शकता, ना तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यामुळे जे तुमचं कॅपिटल आहे, त्याला सगळ्यात जास्त जपायचं. त्यामुळे माझं एकच इंटेन्शन आहे ह्या सगळ्या मागचं, की जिथे पण तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, तिथे सेफली तुम्ही इन्व्हेस्ट करा. ओके. तर आता नेक्स्ट, हे तर तुम्हाला मी इक्विटीबद्दल सांगितलं. आता नेक्स्ट आपण टाइप बघणार आहोत डेट. डेट फंडचा. डेट फंड जो आहे, ह्या डेट फंडमध्ये पण बरेचसे म्युच्युअल फंड्स आहेत, बरेचसे टाइप्स आहेत. ओके. मी आता तुम्हाला स्क्रीनवर एक वेबसाईट दाखवणार आहे, जिथे तुम्ही वेगवेगळे म्युच्युअल फंड्स चेक करू शकता, कंपेअर करू शकता आणि त्यांचे जे रेट्स किंवा जे एक्सपेन्सेस असतात, ते आपण बघू शकतो. पण त्याआधी फक्त थोड्या गोष्टी समजून घेण्यासाठी फक्त डेट फंड आणि जो हायब्रिड फंड आहे, ह्याच्यात शक्यतो मी इन्व्हेस्ट करणं रेकमेंड करणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार नाही. पण फक्त एक माहीत हवं म्हणून डेट फंडचा इश्यू आहे, की डेट फंडचा तुम्हाला आर-ओ-आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमी असतो. ओके. रिस्क कमी असते, नो डाउट ॲट इट. डेट फंडमध्ये तुम्ही खूप मोठी अमाउंट असेल आणि एकदम तुम्हाला लो रिस्क हवी असेल, तुम्ही करू शकता. पण रिटर्न्स तुम्हाला खूप कमी असतात. 4% 5% इयरली असे रिटर्न्स ह्याच्यात खूप कमी येतात. स्क्रीनवर आपण परत बघूच, जेव्हा मी तुम्हाला त्या वेबसाईटवर कंपेअर करून दाखवणार आहे. आणि हायब्रिड फंड जो आहे, हायब्रिड फंडमध्ये पण बरेचसे टाइप्स आहेत. आर्बिट्राज म्हणून एक त्याच्यातला जो कॅटेगरी आहे, ती मी फक्त सांगणार आहे. पण त्याच्यात पण मी रिकमेंड नाही करणार, की ह्याच्यात इन्व्हेस्ट करा असं. ओके. ह्याच्यात मी करा असं सांगणार नाही. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी काय आहे ते आपण स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला मी एक्झाम्पल्स आणि तिथे दाखवणार पण, की किती म्युच्युअल फंड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल इन्व्हेस्ट करण्यासाठी. ओके. त्याआधी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे, की एक 2-3 गोष्टी मी सांगतो. जेव्हा तुम्ही एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, ओके. जेव्हा तुम्ही एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, तेव्हा ह्या म्युच्युअल फंड काहीतरी तुम्हाला चार्ज करणार आहे, राइट? तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, तुम्हाला ते 18%, 12%, 24% जे काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देणार आहे, तर एवढं सगळं ते करतायत, तर काहीतरी ते फी घेणार. तर ती फी साधारण तुम्हाला 0 to 2% 0 नसते, पण एक साधारण 0.5, 0.6 अशी असू शकते. ते 2% पर्यंत चार्ज असू शकतो. म्हणजे साधारणतः जर समजा तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेत, तर त्याचे 2% म्हणजे ₹2,000 तुम्हाला हा चार्ज बसणार. ओके. ₹2,000 हा तुम्हाला चार्ज बसणार. आता ऑब्व्हियसली म्युच्युअल फंड्समध्ये कितीतरी लाखो लोकं इन्व्हेस्ट करतात. कितीतरी लाखो, करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामुळे 2-2% प्रत्येक कस्टमरकडून घेतल्यामुळे म्युच्युअल फंड कुठेतरी आपले चार्जेस, आपले पैसे काढतो. जे एवढे लोकं जे म्युच्युअल फंडमध्ये काम करतात, तुमचे पैसे मॅनेज करण्यासाठी, त्यांची सॅलरीज किंवा सगळा मेंटेनन्स ह्या तुमच्या 2% चार्जेसमधनं जातो. ओके. हा झाला एक टाइप, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्याच्यातले 2% तुमचे ऑलरेडी चार्जेसना गेले. त्यानंतर पुढे येतो एक टाइप अजून, त्याला आपण म्हणतो एक्झिट लोड. ओके. एक्झिट लोड ही कन्सेप्ट खूप जणांना माहीत नाहीये, पण जेव्हा ते डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये आणि जेव्हा एक्झिट लोडचे चार्जेस त्यांना लागतात, तेव्हा त्यांना कळत नाही नक्की, की नक्की का चार्ज केलं. ओके. तर एक्झिट लोड काय असतात? तर समजा तुम्ही 1 वर्षासाठी ₹1,00,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. असं आपण एक उदाहरण घेऊया, एक एक्झाम्पल घेऊया. ओके.
पण कदाचित असं झालं, काहीतरी इश्यू आला, काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तुम्ही 8व्याच महिन्यात 8 मंथमध्ये तुम्हाला असं झालं, की नाही हे मला विथड्रॉ करायचे आहेत. ₹1,00,000 वाढलेले तर नव्हतेच, पण जे काय आहे ते मला विथड्रॉ करायचे आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला 1% ते 4% पर्यंतचा चार्ज हा लागू शकतो. ह्या ह्याला आपण म्हणतो एक्झिट लोड. म्हणजे जर तुमची मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षाचा जो काही टेन्युअर असेल, तो कंप्लीट न व्हायच्या आधीच तुम्ही जर विथड्रॉ करत असाल, तर ते विथड्रॉ करताना तुम्ही करू शकता एनीटाईम. काही प्रॉब्लेम नाही. 1 दिवस, 2 दिवसात तुम्हाला तुमची अकाउंटमध्ये रिटर्न येणार त्या म्युच्युअल फंडमधून. पण येताना जो एक्झिट लोड असतो, ती तुमची अमाउंट डिडक्ट होऊन येणार. आता 1% पकडला तर 1,00,000वर ₹1,000 तुम्हाला हा चार्ज बसला. म्हणजे सुरुवातीला जे 2% होते एक्सपेन्सेस ते प्लस 1% टोटल 3% तुम्हाला चार्ज लागला. ह्याच्यातनं तुमचे 3,000 मायनस झाले. ओके. म्हणजे 97,000 तुम्हाला तुमच्या हातात मिळणार. ओके. तर हे कोण बघत नाहीत, हे मोस्टली कोणाला माहीत नसतं. त्याच्यामुळे जशी अमाउंट वाढत जाते, तसा तुमचा 1% ही मोठा होऊ शकतो, मोठा वाटू शकतो. ओके. तर हे एक होतं एक्झिट लोडचं एक्झाम्पल. आता या 2 कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर तिसरी कन्सेप्ट मेन येते आपल्याला टाईम. ओके. म्युच्युअल फंड एक अशी गोष्ट आहे, की जिथे तुम्ही किती वेळेसाठी इन्व्हेस्ट करणार आहात, ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ओके. तुमच्याकडे जर किती वर्ष हे जर कॅल्क्युलेटेड नसेल आणि काही प्लॅन नसेल, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून करून अर्थ नाहीये. जर तुमच्याकडे एक नंबर असेल, की 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, जो काही तुमचा असेल. आता प्रत्येकाचे गोल्स असतात. ओके. तर आपण आपल्या गोलप्रमाणे ठरवायला पाहिजे. समजा तुम्हाला तुमच्या पकडून चला एक गाडी घेण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर ते कुठेतरी 5 इयर्स असू शकतं. 3 इयर्स, 3 to 5 इयर्स असू शकतं. तुम्हाला तुमचं लग्न, वेडिंग म्हणू शकतो किंवा घर घेण्यासाठी असेल किंवा एज्युकेशनसाठी असेल किंवा एक्स-वाय-झेड काही तुमचं जे रिझन असेल, तुमचा जो गोल असेल, त्या हिशोबाने तुम्ही ठरवायला पाहिजे, की किती वर्ष मी इन्व्हेस्ट करून ठेवणार आहे. 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एक्सेट्रा. ओके. हे तुमच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल गोलप्रमाणे तुम्ही ठरवणार. वन्स तुम्ही हे ठरवलात, की बाबा किती वर्ष एकदा जर तुम्ही ठरवलात, की ओके 5+ इयर्स मी इन्व्हेस्ट करून ठेवू शकतो. तर तुम्हाला एक्झिट लोडचं टेन्शन नाहीये. कारण तुम्ही तोपर्यंत ती विथड्रॉ अमाउंट करणारच नाही आणि त्या हिशोबाने जर तुम्ही करत असाल बिकॉज डिसिप्लिन आणि स्ट्रिक्टली ह्याच्यात तेवढा टाईम मेंटेन राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये पैसे कमवू शकतात. ओके. आता 5 वर्षांसाठी समजा तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवत असाल, तर या 5 वर्षांचा रिटर्न किती? ओके. हे काढण्यासाठी पण मी स्क्रीनवर एक एस-आय-पी कॅल्क्युलेटर ओके, एस-आय-पी कॅल्क्युलेटर असतो, की महिन्याला तुम्ही ₹500 पासूनही इन्व्हेस्ट करू शकता. ते काय तुमचं मन असेल 5,000, 10,000 तुम्हाला जेवढं जमेल तेवढे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. फक्त आपण एस-आय-पी कॅल्क्युलेटरमध्ये बघणार, की तुम्ही जर ₹500 महिन्याला इन्व्हेस्ट केले ह्या महिन्यापासून तर पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात किती अमाउंट तुम्हाला मिळू शकते हे आपण ऑन स्क्रीन तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवणार आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट असते ते आपण 15 आहे, 18 आहे ते ॲक्चुअल म्युच्युअल फंड्सवर चेक करून आपण बघूया. ओके. तर आता आपण डायरेक्टली जाऊया एक स्क्रीनरवर त्याचं नाव आधी मी तुम्हाला सांगेन. ओके. तर ती वेबसाईट आहे टिकर टेप. टिकर टेप. हे Googleवर सर्च केलं नुसतं तुम्ही नाव परत एकदा लिहितो नीट समजलं नसेल तर टिकर टेप. ओके. ह्या वेबसाईटचं काम काय इथे आपण स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स अशा गोष्टी कंपेअर करू शकतो आणि व्हेरिफाय करू शकतो आणि सगळं चेक करू शकतो इथे. इथे आपल्याला सगळे रेट्स, एक्सपेन्सेस, तुमचे आर-ओ-आय सगळं आपल्याला या वेबसाईटवर मिळणार. फ्री ऑफ कॉस्ट आहे. काय पॅकेज घ्यायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डिटेल्स या वेबसाईटवर मिळतात. ओके. तर आता आपण जाऊया स्क्रीनवर आणि स्क्रीनवर ते बघत मी तुम्हाला पुढचं एक्सप्लेनेशन देतो. ओके. तर आता स्क्रीनवर आपण आलेलो आहे आणि तुम्हाला मी जी वेबसाईट सांगितली होती tickertape.in. टिकरटेप जरी Googleवर सर्च केलात तरी ही वेबसाईट पहिली तुम्हाला दिसेल आणि ते ओपन केल्यानंतर या वेबसाईटचा इंटरफेस किंवा ही वेबसाईट साधारणतः अशी दिसते. फोनमध्ये तुम्ही ओपन करत असाल तर थोडीशी वेगळी दिसणार ऑब्व्हियसली. पण सेटिंग्ज आणि सर्च करायच्या पद्धती सेम असणार आहेत त्याच्या. ओके. तर टिकरटेपवर आल्यानंतर लेफ्ट साइडला तुम्ही जर बघत असाल टिकरटेप जिथे नाव आहे तिथे कर्सर नेलात की तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतायत काही. ओके. तर त्या ऑप्शन्सपैकी जो एम-एफ स्क्रीनर म्हणजे म्युच्युअल फंड स्क्रीनर आहे, इथे तुम्ही स्टॉक पण स्क्रीन करू शकतात. ओके. आता म्युच्युअल फंड स्क्रीनर जो आहे त्याच्यावर क्लिक केलात, की तुम्हाला असा एक विंडो ओपन होईल आणि जिथे सगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स तुम्हाला इथे दिसणार आहे लिस्ट. ओके. तर आपल्याला आता काय बघायचं आहे, एक
की हे बघा लेफ्ट साइडला कॅटेगरीमध्ये जे मी म्हणालो होतो डेट, इक्विटी, हायब्रिड, अदर, कमोडिटी हे सगळ्या टाइपचे आहेत. आता कमोडिटीमध्ये बघाल तर कमोडिटीमध्ये तुम्हाला गोल्ड एक ऑप्शन तुम्हाला आहे. फ्लेक्सी मी तुम्हाला सांगितलं होतं ऑटोमेटेड तसंच सेम फ्लेक्सी तुम्हाला कमोडिटीमध्ये इथे अवेलेबल आहे. तर त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलात, तर फ्लेक्सी कॅपमध्ये म्हणजे जे ऑटोमेटेड तुमचे फंड्स इन्व्हेस्ट करणार आहेत वेगवेगळ्या कमोडिटीजमध्ये, तर ते कोणते-कोणते आहेत, तर ही लिस्ट येते. ओके. ह्या लिस्टमध्ये तुम्ही कसं बघू शकतात, एक की तुम्हाला त्याचा एयू-एम चेक करायचा आहे. तर एयू-एम काय असतं? एयू-एम म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट ह्या म्युच्युअल फंडकडे आहे. तर हे करोडोत अमाउंट असतात. आता ह्यांच्याकडे 39.236 क्रॉर्स ओके. 39,000 कोटी रुपये हे मॅनेज करतायत. हा फंड मॅनेज करतोय. कोटॅक फ्लेक्सी कॅप फंड ओके. तसंच एयू-एम इथे तुम्ही वेगवेगळे बघू शकतात. कमीवाले पण असतात. ओके. जे कमी असणार आहेत त्यांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त पण असू शकतो. त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं चेक करायचा पॉइंट असतो सी-ए-जी-आर म्हणजे कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. ओके. कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट म्हणजे कंपाउंड किती झाली आहे तुमची आणि ॲन्युअली किती वाढत गेलेली आहे, ते आपल्याला इथे सी-ए-जी-आरमध्ये तुम्हाला दिसतं. तर 3 वर्षात इथे तुम्हाला 3 इयर सी-ए-जी-आर आहे 20% ओके. इथे तुम्ही वर जर चेक कराल आणि जो एक्सपेन्स रेशो मी तुम्हाला सांगितलं होतं 0-2% असतो, तो ह्यांचा फक्त 0.63 आहे. ओके. आणि एक्झिट लोड जे मी म्हणालो होतो, की जर मध्येच तुम्ही समजा मॅच्युरिटी व्हायच्या आधी तुम्ही म्युच्युअल फंड तो बंद करत असाल आणि तुमची अमाउंट तुम्हाला विथड्रॉ करायची असेल, तर विथड्रॉ करताना तुम्हाला जो चार्ज लागणार आहे, तो इथे 1% आहे. म्हणजे जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 1% ओके. सो हे आपल्याला इथे असे ऑप्शन्स आहेत आणि मी तुम्हाला जे सांगतोय, की डेट किंवा हायब्रिडमध्ये करू नका, ते ह्यासाठी कारण इक्विटीमध्ये जर तुम्ही जाल, तर इक्विटीमध्ये तुम्हाला एक छान ऑप्शन मिळतो. ओके. आपण आधी इक्विटीमध्ये जाऊया. इक्विटीमध्ये गेलात की इंडेक्स फंड. ओके. इंडेक्स फंड हा जो ऑप्शन आहे, या इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला बरेच सारे इथे म्युच्युअल फंड्स मिळणार, जे फक्त इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता इंडेक्स फंड कोणता? स्टार्टिंगला जे मी तुम्हाला सांगितलेलं आठवतं की निफ्टी 50 टॉप 50 कंपनीज ज्या एन-एस-सीमध्ये आहेत, त्या 50 कंपनीजना मिळून आपली निफ्टी 50 बनते. त्याच्यामुळे तुम्ही ह्यात जर केलात, तर ह्याची ग्रोथ चांगली असते. आता ह्याचा तुम्ही सी-ए-जी-आर बघाल तर 22.99 म्हणजे जवळपास 23% तुम्हाला रिटर्न मिळालेला आहे. ओके. एक्सपेन्स रेशो आहे बघा 0.20 म्हणजे 0.20% फक्त तुम्हाला चार्जेस बसणार आहेत त्या म्युच्युअल फंड किंवा त्या असेट मॅनेजमेंट कंपनीकडून आणि एक्झिट लोड याचा 1 आहे. पण एक्झिट लोडही पुढे तुम्ही बघाल तर तोही तुम्हाला कमी मिळतो. ओके. आता जसं आपण एच-डी-एफ-सी इंडेक्स फंड हा जो तिसरा ऑप्शन ह्याच्यातला आहे, ह्यात जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असाल तर ह्याचं सी-ए-जी-आर 22.94 आहे. एक्सपेन्स रेशो 0.20% एक्झिट लोड याचा 0.25% आहे फक्त. म्हणजे जर तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलात, तर तुम्हाला ₹250 फक्त चार्ज लागणार आहे, ह्या म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही केलेला असाल तर. ओके. सो इथे बरेच सारे टाइप आहेत आणि तुम्हाला जर करायचं असेल, तर इक्विटीमध्ये तुम्ही लार्ज कॅपमध्येच करायचं आहे ना, मग इंडेक्स फंडमध्ये लार्ज कॅप त्याच कंपनीज असतात, लार्ज कॅपवाल्या टॉप 50, टॉप 100 कंपनीज. तर तुम्ही इथे करू शकता ते. ह्याच्यात ऑप्शन्स खूप आहेत. आता ह्याच्या पुढची एक प्रोसेस असते, की व्हेरिफाय कसं करायचं. तर तुम्ही कुठच्याही म्युच्युअल फंडवर क्लिक केलात, की असा एक विंडो ओपन होईल. त्या नावावर परत तुम्ही इथे बाजूला जर क्लिक केलात, तर एक नवीन विंडो ओपन होतो. आणि हा नवीन विंडो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतात. ओके. हे लेफ्ट साइडचं सगळं ग्रीन असलेलं चांगलं. इथे कुठे रेड फ्लॅग्स तुम्हाला दिसत नाहीत. सगळं ग्रीन आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एफ-डीपेक्षा चांगले रिटर्न्स देतोय हा म्युच्युअल फंड. एक्सपेन्स रेशो पण ह्याचा कमी आहे. रिटर्न्स फंड हॅज बीन एबल टू जनरेट बेटर रिटर्न्स कंपेअर्ड टू अदर फंड्स. तर बाकीच्या फंड्सपेक्षा ह्या फंडने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. हे इथे हा सांगतोय आपल्याला. ओके. त्यानंतर तुम्हाला खाली इथे ओव्हरव्ह्यूमध्ये खाली इथे तुम्ही बघाल तर खाली त्याचे डिटेल्स तुम्हाला दिसतात. की मेट्रिक्समध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स आलेले आहेत. जिथे आपल्याला एक्सपेन्स रेशो मेन बघायचा असतो तो आपल्याला मिळालेला आहे. ओके. आता खाली पियर्समध्ये तुम्ही बघाल तर पियर्समध्ये सेम प्राईसमध्ये किंवा एवढ्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये अजून तुम्ही कुठच्या वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकाल. तर ते आपल्याला पुढे ऑप्शन्स दिलेले आहेत, की बरेच सारे त्याच रेंजमध्ये तेवढाच रिटर्न देणारे, तेवढाच एक्सपेन्स रेशो असणारे हे म्युच्युअल फंड्स आहेत. बघा 0.15 0.20, 0.18 असे. तर इथे परत एकदा तुम्ही इथे पण चेक करू शकता. ह्याचा एक्झिट लोड इथे तुम्हाला दिलेला आहे 1% बाकीच्यांचा कमी असू शकतो. ठीक आहे. आता इथे पण तुम्हाला डायरेक्टली हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, की वन टाईम इन्व्हेस्ट जर तुम्ही केला, तर आपण करून बघूया. वन टाईम समजा तुम्ही 1,00,000 आपण पकडूया. वन टाईम 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली, ओके. आणि पिरियड आपण पकडूया
5 वर्षांसाठी. ओके. रिटर्न आपल्याला इथे दिला होता 22 पॉइंट सी-ए-जी-आर बघा इथे सी-ए-जी-आर चेंज नाही होणार. ओके. हा हिस्टॉरिकल त्यांनी पकडलेला आहे. सिम्युलेटेड केलात तर तुम्ही इथे चेंज करू शकतात, कमी-जास्त करू शकतात. ओके. पण हा हिस्टॉरिकल म्हणजे काय, की गेले जितकी वर्ष म्युच्युअल फंड चालू आहे, त्याचं एव्हरेजिंग काढणार. ओके. त्याचं एव्हरेजिंग हे इथे असतं. तर त्या हिशोबाने जर बघाल, जर 1,00,000 इन्व्हेस्ट केलात, तर तुमचे 1,88,794 होणार. ओके. 5 वर्षांनी. आता तुम्ही म्हणाल, की हे खूप कमी वाटतंय. तर ऑब्व्हियसली कारण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काम काय करायचं नाही. फक्त इन्व्हेस्ट केलात की झालं. दुसरा एक ऑप्शन असतो. जर तुम्ही समजा मंथली ₹500 इन्व्हेस्ट केलात आणि इथे वाढवायचं मी जो म्हणालो होतो, की टाईम महत्त्वाचा आहे. समजा 10 वर्षांसाठी तुम्ही ₹500 इन्व्हेस्ट करताय. जो काही हिस्टॉरिकल डेटा होता त्या हिशोबाने. तर 10 वर्षांनी त्या ₹500 ची पॉवर एवढी होणार 1 सेकंड. नाही ह्यांचं 1,500 मिनिमम आहे. ओके 1,500 ह्याचं म्युच्युअल फंडचं मिनिमम आहे. दुसरेही आहेत जिथे 500 मिनिमम तुम्ही करू शकतात. ओके. सो ₹1,500 मंथली जर तुम्ही इन्व्हेस्ट केले 10 वर्षांसाठी तर तुम्हाला ₹3,53,449 तुम्हाला मिळणार. ओके. आता आपण इथे जर सिम्युलेटेड म्हणजे आपल्याला आज किती सांगतोय, आपल्याला हे म्हणतायत 22.99 आपण 22.99 घेऊया. ओके. 22.99 22.99 केल्यानंतर 1 सेकंड. चेंज झाले 1 सेकंड. ओके. हां. तर इथे आपण अमाउंट टाकली होती 1500 वर्ष 10 सिम्युलेटेडमध्ये 22.99 तर आता तुम्ही अमाउंट इथे बघाल, की तुमची इन्व्हेस्टेड टोटल अमाउंट होती 1,80,000 फक्त 5 वर्षात तुम्ही जे काही इन्व्हेस्ट केलंय सॉरी 10 वर्षात ते फक्त ₹1,80,000 होते. रिटर्न तुम्हाला मिळालंय ₹4,16,716 टॅक्स वगैरे सगळं त्याच्यातलं पकडून तुम्हाला ₹5,63,000 तुम्हाला मिळणार. ओके. सो ही म्युच्युअल फंडची ताकद असते. जेवढा जास्त टाईम, जेवढं जास्त तुमचा इन्व्हेस्टमेंट पिरियड, तेवढा जास्त तुमचा प्रॉफिट. ओके. आता ही वेबसाईट तर मी तुम्हाला दाखवली. ह्याच्यात अजून एक इम्पोर्टंट असतं, की ह्यात तुम्ही फंड मॅनेजर पण चेक करू शकतात. ओके. आता हा जो यू-टी-आय निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे, हा फंड कोण मॅनेज करतंय? तर हे बघा, इथे तुम्हाला हे 2 मॅनेजर्स दिसतायत. यांचा एक्सपिरियन्स दिसतो. किती पैसे मॅनेज करतायत, एयू-एम ते तुम्हाला दिसतंय 20,800 कोटी ही व्यक्ती मॅनेज करते. शरवण कुमार गोयल. आयुष जैन ही व्यक्ती ही 16,738 कोटी मॅनेज करतायत. एक्सपिरियन्स त्यांचा 4 वर्षाचा आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळे डिटेल्स इथे कुठेतरी मिळतात. ओके. ओपिनियन्समध्ये तुम्हाला व्हिडिओज असणार आहेत. ते व्हिडिओज पण तुम्ही चेक करू शकतात, की हा म्युच्युअल फंड का चांगला आहे किंवा कंपॅरिझनचे व्हिडिओज असतात. ओके. सो बरेच सारे असे सेटिंग्ज आहेत, बरेच साऱ्या ह्याच्यात गोष्टी आहेत. पण मेन ज्या बघायच्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बाकी तुम्ही स्वतः पण थोडंसं रिसर्च एंड एनालिसिस करू शकतात वेगवेगळ्या गोष्टींवर क्लिक करून. ओके. आता हे झाल्यानंतर लास्ट पॉइंट आपला येतो एस-आय-पी कॅल्क्युलेटर. तर एस-आय-पी कॅल्क्युलेटर फाइंड आउट करण्यासाठी Googleवर सिंपल टाइप करा एस-आय-पी कॅल्क्युलेटर तुम्हाला रिझल्ट येणार बरेच सारे. त्याच्यातला हा जो एस-आय-पी कॅल्क्युलेटर डॉट इन ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन चेक करायचं आहे. ओके. कारण इथे तुम्ही मंथली तुमची एस-आय-पी चेक करू शकता. एस-आय-पी म्हणजे मी सांगितलं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. आता दर महिन्याला समजा तुम्ही ₹500 इन्व्हेस्ट करताय. ओके. दर महिन्याला नेक्स्ट 10 वर्षांसाठी. ₹500 ईझी आहेत. प्रत्येकाला शक्य आहेत आणि 10 वर्ष ₹500-500 नक्कीच तुम्ही उलटे वाढवू शकता. पण मी म्हणतोय 500च जरी तुम्ही पकडले आणि एक्स्पेक्टेड रिटर्न आपण पकडला 15% एव्हरेजिंग पकडतोय. कदाचित काही म्युच्युअल फंड जास्तही देतील. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मी तुम्हाला 15च पकडतोय. ओके. 15% पकडून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात, तर राइट साइडला तुम्हाला इथे व्हॅल्यू येते आणि इथे समरीमध्ये तुम्हाला कळतं, की 10 वर्षात ₹500च करून तुम्ही एक्स्पेक्टेड अमाउंट तुमची आहे 1.4 लाख जवळपास 1.4 लाख 1,40,000 इन्व्हेस्टेड अमाउंट होती फक्त ₹60,000 आणि तुम्ही कमवली आहे त्याच्यावर तुम्हाला मिळालंय रिटर्न 79,000चा. तर ही इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंडची ताकद आहे आणि ही कंपाउंडिंगची ताकद आहे. सेम तुम्ही बघितलात इथे राइट साइडला जे आपल्याला दिसतंय फ्युचर व्हॅल्यूमध्ये ड्युरेशन 5 वर्षांसाठी केलात, 10 वर्षांसाठी केलात, 8 वर्षांसाठी केलात, 12 वर्षांसाठी केलात, ₹500 ओके. आपण वाढवलेलं नाही. एस-आय-पी अमाउंट मंथली ₹500 आहे. पण जर तुम्ही खाली गेलात, 35 वर्षांसाठी जर तुम्ही ₹500 फक्त गुंतवत राहिलात, तर विचार करा 74.3 लाख रुपीज तुम्ही घेऊन बाहेर पडू शकता. हे मी त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना कोणाला असं प्लॅनिंग आतापासून करायचं आहे, की रिटायरमेंटचं प्लॅनिंग ऑब्व्हियसली यंग एजमध्येच करायचं असतं. त्यामुळे जर तुम्ही म्हणताय, की मी 60 इयर्स ऑफ एजमध्ये रिटायर होणार, 65 मध्ये रिटायर व्हायचं आहे मला, तर आतापासून कॅल्क्युलेट करा, की किती वर्ष तुम्हाला आहेत
आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला एवढी अमाउंट हवी असेल, तर त्याच्यासाठी एस-आय-पी तुम्हाला एवढी करावी लागेल, हे तुम्हाला इथे दिसेल. ओके. जे लोकं 30 वर्षानंतर त्यांना रिटायर व्हायचंय, त्यांनी 30 वर्षभर ₹500 दर महिन्याला इन्व्हेस्ट करा. 35,00,000 तुम्हाला मिळतील, ज्यात तुम्ही रिटायरमेंट नंतरचा तुमचा टाईम काढू शकता. ओके. आता ह्या अमाउंट जर कमी वाटत असतील, तर इथे तुमची मंथली इन्व्हेस्टमेंट वाढवा. पकडा की इथे मी 2,000 केली. ओके. एक्स्पेक्टेड एन्युअल रिटर्न 15%च 10 कॅल्क्युलेट केलं तर इथे 10 वर्षांना मला 5,60,000 मिळणार. बट जर मी समजा 30 वर्षांसाठी करत राहिलो, दर महिन्याला फक्त 2,000 तर मी ₹1.5 कोटी कमवू शकतो. ओके. तर म्युच्युअल फंडची ताकद आहे आणि रिटायरमेंट एजमध्ये जर तुम्हाला 1.5 कोटी मिळाले, तर तुम्ही 1.5 कोटी परत रिइन्व्हेस्ट करू शकतात किंवा स्वतःला तुम्ही ठेवून अजून कशात तरी इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचं जे काय लाईफस्पॅन आहे त्यानंतरचं, तिथे तुम्ही ह्याचा युटिलायझेशन करू शकता. ओके. सो म्युच्युअल फंड पहिला लेक्चर घेण्याचं हेच कारण होतं, की ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्या. माहीत असतील वेल एंड गुड. माहीत नसतील आज पहिल्यांदाच जर तुम्ही बघत असाल आणि पहिल्यांदाच तुम्हाला हे सगळं समजलं असेल, तर मला नक्की सांगा. WhatsApp ग्रुपवर तुम्ही मला शेअर करू शकतात किंवा आपलं लाईव्ह सेशन असणार आहे, तेव्हा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता, की ह्याआधी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन होती, की पहिल्यांदा तुम्ही हे असं काहीतरी शिकताय. ओके. सो आय होप की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बरेचसं काय-काय कळलं असेल. परत एकदा ही वेबसाईट दाखवतो. ह्याच्यावर तुम्ही वेगवेगळे म्युच्युअल फंड चेक करू शकता. लेफ्ट साइडला पूर्ण कॅटेगरीज आहेत, लिस्ट दिलेली आहे. ओके. हायब्रिडमध्ये मी म्हणालो होतो, एक तुम्हाला आर्बिट्राज फंडबद्दल मी सांगेन. आर्बिट्राज म्हणजे काय होतं, की आता बघा NSE आणि BSE 2 आपल्याकडे इंडेक्स आहेत. ओके. किंवा 2 एक्सचेंजेस आहेत. तर NSEमध्ये जो आता समजा एक रिलायन्स स्टॉक आहे. NSEमध्ये रिलायन्सची प्राईस असणार आणि जी BSEमध्ये असणार, ह्या दोन्ही प्राईसमध्ये 50 पैसे, 30 पैशाचा डिफरन्स असतो. ओके. सो ह्या डिफरन्सवर जे काय हे फंड्स इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंड, त्यांना आपण म्हणतो आर्बिट्राज. ओके. आता 30 पैसे, 50 पैसे आपल्याला एवढं मोठं वाटत नाही, बिकॉज 30-50 पैशात काय होणार? पण हे जे मोठे म्युच्युअल फंड्स आहेत, हे लोकं 20-20, 30-30 हजार कोटी रुपये एका वेळी सांभाळत असतात, इन्व्हेस्ट करत असतात. तर तेवढ्या मोठ्या क्वांटिटीला 50 पैसे, 30 पैसे पण खूप होऊन जातं. ओके. त्यामुळे आर्बिट्राज फंड हा बेसिकली तो प्राईसचा डिफरन्स आहे. दोन्हीकडे लिस्टेड असलेल्या कंपनीजपैकी जी मध्ये प्राईस डिफरन्स असतो, त्या प्राईसमध्ये ही लोकं इन्व्हेस्ट करतात किंवा त्याच्यात हे लोकं प्रॉफिट करतात. ओके. बाकी मल्टी असेट म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या मल्टी असेट्समध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट होणार. बरेच सारे टाइप्स आहेत, पण हायब्रिड आणि तुम्हाला वरचं डेट करण्यापेक्षा इक्विटीमध्ये तुम्ही इंडेक्स फंडमध्ये करा. सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात चांगलं आहे, बिकॉज त्याच्यात ग्रोथ चांगली असते आणि बाकी डिटेल्स तर मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके. सो लेक्चर आवडला असेल तर नीट समजून घ्या. समजलं नाही तर परत व्हिडिओ बघा. बिकॉज ह्या कॉन्सेप्ट्स एकदा बघून एकदा नीट लक्षात नाही येणार. सो मल्टिपल टाईम्स ट्राय करा. नोट्स काढा. काय कळलं नसेल तर लिहून ठेवा. लाईव्ह सेशन असेल तेव्हा मी तुमच्या क्वेशनचे आन्सर्स नक्की देईन. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.